नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्य मित्र उपक्रम जाहीर केलाय। विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य समस्यांचा आढावा घेतला। ऊसतोडी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवण्यात येणार आहे। ताशाची तर्री आणि ढोल पथकाचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचं वैभव आहे। त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई एकत्र येत वाद्यवादनाचा सराव सुरू करते। पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा पार पडलाय। 15व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्त साधत यावेळी सामाजिक उपक्रमांचा देखील श्री गणेशा नादब्रह्मच्या वादकांनी केलाय। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची खरीप हंगामपूर्वीची कामे रखडली होती। मात्र मागील आठवड्यात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीसाठी जोमानं कामाला लागलाय। त्यानुसार कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांचे आयोजन करत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले। ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2025चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा निर्णय घेतलाय। सोमवारी दिनांक 23 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या भव्य समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुस्तक वितरण सोहळा पार पडणार आहे। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी बफर झोनमधील जमिनी भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नागपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाघ, बिबट्यासह जंगली हत्तींचाही प्रश्न निर्माण झालाय। हा संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राला लागून असलेल्या बफर झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून 50,000 रुपये एकरी या दराद्वारे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत घेणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी दाखविणारी शिवसृष्टी पाहण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या आंबेगाव बुद्रुकच्या शिवसृष्टीला भेट दिली आहे। IRCTC आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू करण्यात आलंय। याद्वारे आतापर्यंत 750 जणांनी शिवसृष्टीला भेट दिल्याचं आयोजकांनी सांगितलंय। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या बैठकीत कृषीसाठी AI धोरण मजबूत करण्यात आले असून आता धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनीला भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। भारताची स्मृती मंधाना ICC महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे। तिने दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ड आणि इंग्लंडची नताली सीवर ब्रंट हिला मागे टाकत नंबर 1 चा खिताब पटकावलाय। तब्बल 5 वर्षांनी स्मृती पुन्हा एकदा नंबर 1 फलंदाज बनली असून याआधी 2019 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर ती अव्वल स्थानावर पोहोचली होती। तिच्या कामगिरीने महाराष्ट्र आणि देशाची मान उंचवली आहे। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।